मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज खूप दिवसानंतर फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा बॉक्सिंग केलं आहे. मित्रांनो, या गार्डनचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आणि महेश तुम्हाला ओल्ड 90चा आहे जे दोघांची फील देत असेल. बस बहुत हो गया और एक लफ्ज नहीं, चली जाओ यहाँ से. दो दिल मिल रहे हैं. इथे चहा भेटेल का? चहा भेटते? चहा नाही भेटेल. मित्रांनो, यांना मराठी येत नाही, काय बोल कहाँ से आते हैं? गाईज, हा जो चौक आहे ना स्वामी समर्थांचा, इथे ना लास्ट वीक मध्ये एक ऍक्सिडेंट झाला. मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता मी चाललो आहे ब्रेड बीट आणायला आणि कुकर बनवायला दिलं आहे. कुकर एक अर्ध्या पाऊण तासामध्ये बनेल. आणि बाय द वे, थँक्यू व्हेरी मच आपले 1300 सबस्क्रायबर झाल्याबद्दल. गाईस, मटन मस्त घेतलं, बोनलेस अर्धा किलो. मित्रांनो, गरमी एवढी वाढली आहे ना, खूप बेकार गरमी होते. आणि आता तुम्हाला प्रत्येकाच्या गाडीवरती, रिक्षावरती असे जय भीमचे झेंडे दिसतात, कारण आता 14 एप्रिल जवळ आलेली आहे. आता आपण चाललोय भाकरी घ्यायला. तिकडून घेऊयात 2 भाकरी आणि मग जाऊयात कुकर कलेक्ट करायला. आणि आपण आलोय भाकरीवाल्या काकाच्या इथे. काकाच्या आता 40 भाकरी झालेल्या आहेत. काकडी, कोथिंबीर, अरे अपने भाई. टॉप बॉक्स वाल्यावर किती भारी दिसते गाडी ना, एक नंबर. आला आता आपल्या घरी आणि टॉप बॉक्स काढून जातो वरती. कुकर, भाजी, दही, तळका. आणि इकडे आहे महेश. भाई, एवढं गरम होतं ना, जाम बेकार गरम होते. स्वतः फटाफट ना मटण बनवायची तयारी करतो. काय दाखव. चीयर्स. एवढं गोड. संत्री मोस्टली थोडीशी आंबट असते ना, ही पूर्ण गोड, एकदम अशी उसाच्या रसासारखी. कसं वाटतं मग खाऊन? मटण शिजायला ठेवलंय आणि आता ऑलमोस्ट आपण 5 ते 10 शिट्ट्या करणार आहोत, म्हणजे एकदम असं चावायला त्रास नाही होणार. ठीक आहे गाईज, दिस इज बोन मॅरो. हे एवढं टेस्टी आहे ना, खूप टेस्टी आहे. ऑलमोस्ट आता मी 1 तास झाला शिजवतो याला. बोन मॅरो खाण्यात जी मजा आहे ना, एक नंबर. सेक्सी. गाईस, जेवलोय आणि आता मॅच बघतोय. मुंबई इंडियन वर्सेस दिल्ली कॅपिटल्स आहे आणि आता सध्या मुंबई खेळते. महेशला मॅचमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आय डोंट हॅव एनी इंटरेस्ट ॲट ऑल. ओके, सो ही मॅच चालू आहे आता. Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. आज खूप दिवसानंतर फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा बॉक्सिंग केलं आहे. जाम भारी वाटतंय. बाय बाय. गुड मॉर्निंग गायज, वेलकम बॅक अगेन. जस्ट मी आंघोळ केलो आहे. मॅच तर एक नंबर झाले. मुंबई इंडियन्सची लास्टच्या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 39-40 रन काढत. का काहीतरी नाव आहे, जर्मन शेपर्ड काहीतरी त्याने. आणि आता मी आणि महेश जाणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, अंबरनाथ इकडे. तर आता आपण डायरेक्ट बाईकवरती भेटू. ही आहे आमचा छोटंसं स्टेअरकेस आणि ती आहे आपली ग्रेस. साईडला थांबलेली गाडी आहे ना, पोर्श कॅमेरेन आहे. आपण पोहोचलेलो आहोत पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान. इकडे एंट्री फीस आहे 10 रुपये आणि तुम्ही बघताय लोक इकडे फोटोशूटसाठी पण येतात.
मित्रांनो आम्ही आलो आता पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानमध्ये. 10 रुपये एंट्री फीस आहे आणि इकडे मुलांसाठी खेळायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी म्हणजे 4 ते म्हणजे लहान मुलापासून ते ऑलमोस्ट 10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी खूप काही खेळायच्या ठिकाण आहे. जो मागे बघताय तुम्ही हा एक स्केटिंगचा ट्रॅक आहे. तो आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण आधी इथे मी 2 दिवसापूर्वी आलो तेव्हा हा चालू होता. त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला मी इथे दाखवतो. मित्रांनो या गार्डनचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आणि महेश तुम्हाला ओल्ड 90sचा आहे, दोघांची फील देत असेल. बस बहुत हो गया और एक लफ्ज नहीं. चली जाओ यहाँ से. बोल जुवा केसरी. आणि त्या साईडला पलीकडे समोर ना सगळे आसन आहेत ना, योगासने वगैरे ते लावलेले आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि तो आहे सेल्फी पॉईंट. गाईस तो जो काका गेला ना आता, तो बोनी कपूर सारखा वाटत होता. या साईडला हा ऑडिटोरियम सारखा एरिया आहे जिथे आपण बसून मस्त बुक्स वाचू शकतो किंवा तुम्हाला काही गेम्स खेळायचे असतील बसून किंवा अजून काही तुम्ही इथे बसून करू शकता. आणि आमच्या साईडला तुम्ही बघता हा जो आहे तो फूड मॉल टाईप आहे, फूड कोर्ट. तिकडे तुम्हाला वेगवेगळे फूड्स भेटतात, चहा भेटतो, अजून बऱ्याच काही गोष्टी तिथे भेटतात. इथे चहा भेटेल का? चहा भेटते? चहा नाही भेटेल काय? कॉफी आहे? चाय चाय. अच्छा मित्रांनो यांना मराठी येत नाही, काय बोलतो कहाँ से आते हैं. त्या साईडला आहे ही ओपन जिम, तिकडे आहे बाल उद्यान, तिकडे आहे छोटंसं गार्डन आणि या साईडला आहे हा फूड कोर्ट. तिथे थांबलाय महेश. दो दिल मिल रहे हैं मगर महेशने मस्त त्या काका काकींना फोटो काढण्यात हेल्प केली आणि आम्ही आता दोघं गार्डनमधून बाहेर जातो आहे. ॲक्च्युली त्या फूड कोर्टमध्ये एक चाय 20 रुपयाला होती आणि पाणीपुरी वगैरे खूप महाग आहे, सो आम्ही काही घेतलं नाही आहे. सो आता मी आणि महेश गार्डनच्या बाहेर जातो आहे. ॲक्च्युली गार्डनला जर तुम्ही रेटिंग द्याल तर 1 to 10च्या स्केलमध्ये हे गार्डन 8 रेटिंग डिझर्व करतं. अशा सुविधा इथे आहेत. मित्रांनो गर्दी खूप वाढली आता इथे, सो आम्ही आता घरी जातोय. मित्रांनो आता आपण आलो आहे अंबरनाथमध्ये ज्यूस प्यायला, जे की आहे हरिओम ज्यूस सेंटर सिबू पॅलेसच्या अपोजिटमध्ये. तुषार सावळे तुझ्यासाठी हा रिप्लाय आहे कमेंटमध्ये. मागे तुला दिसते सिबू पॅलेस, त्याच्या अपोजिट आहे हे हरिओम ज्यूस सेंटर. महेश और ये है मेरा वाटरमेलन. थैंक्स. चीयर्स. भाई साहब मँगो ज्यूस एक नंबर होता. वाटरमेलन तर असं वाटत होतं टरबूजचं पाणी पितोय मी. गाईज हा जो चौक आहे ना स्वामी समर्थांचा, इथे ना लास्ट वीकमध्ये एक ॲक्सिडेंट झाला. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे. मित्रांनो ज्यूस पिल्याच्या नंतर आता आपण आलो आहे अंबरनाथच्या मरीन ड्राईव्हला. आता मस्त इथे एक राऊंड मारू, आपण आपल्या घरी जाऊ. या साईडला पण मागे खाऊ गल्ली आहे. VTC ग्राउंडला आलो रात्री वॉक करायला आणि वॉक करायचं म्हणून आम्ही हे चटपट घेतलं खायला आणि हां बाय द वे आपले ना 1300 सबस्क्रायबर झालेले आहे. सो
कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी आणि थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू गाईस जस्ट घरी आलो VTCला गेलो चालत मस्त चाललो अर्धा तास नंतर इच्छा झाली केक खायची गेलो केक घेतला कॅपॅचिनो इज माय फेवरेट गाईस असंच इच्छा झाली पेस्ट्री खायची मग मी आलोय रेबन्स अँड बलून्समध्ये कॅपॅचिनो पेस्ट्री खायला एक नंबर कॅपॅचिनो खाल्ला पुन्हा तिथून येत होतो परत पाणीपुरी खायची इच्छा झाली पाणीपुरी खाल्ली आणि घरून आम्ही भात आणि दुपारचं जे मटण होतं ते खाऊन गेलेलो म्हणजे खूप खाल्लं आज सो दॅट्स इट जर हा व्हिडिओ इथेपर्यंत बघितला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायचं आहे ब्रो दॅट्स इट इंस्टाग्रामवर फॉलो करा ठीक आहे नवीन असाल तर आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही राहा स्टे हेल्दी स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ Only I can make a change, slowly take a step to